नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे एजीएमपीएससी आपल्या करंट अफेअर्सच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण 9 एप्रिल 2026च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. मित्रांनो, 10 प्रश्न पाहणार आहोत, जे की सर्वच्या सर्व तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे असतील. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 देवेंद्र फडणवीस. अधिक माहिती जाणून घ्या. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 7 एप्रिल रोजी शुभारंभ करण्यात आला. तर 7 एप्रिलला का तर जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. आता हे अभियान काय आहे आणि याचे उद्दिष्ट काय ते पाहूयात आपण आता. तर ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, ग्रामीण जनतेला केंद्रीकृत करून हे अभियान चालू केलेले आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याचा उद्देश या अभियानाचा असणार आहे आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उंबरठ्यावर उपलब्ध करून देणे हे या माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाचा मुख्य उद्देश असणार आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतातील कोणत्या जिल्ह्याला सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत म्हणून प्रथम क्रमांक मिळालेला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सेपाईजाला. तर मित्रांनो, त्रिपुरा राज्यातील सेपाईजाला या जिल्ह्याला सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत म्हणून प्रथम क्रमांक मिळालेला आहे. आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया. तर आता जसं सांगितलं की मी त्रिपुरा राज्यातील सेपाई जिल्हा पंचायत ही भारतातील सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत म्हणून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आता हे कोणता पुरस्कार आहे हा म्हणजे सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत? तर पुरस्काराचे नाव काय? तर दीनदयाल उपाध्याय आणि नानाजी देशमुख पंचायत सतत विकास पुरस्कार म्हणून हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायतींना देण्यात येतो. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, 9 एप्रिल हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जलसंधारण दिवस. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, 9 एप्रिल हा दिवस म्हणजेच की आजचा दिवस आपण जलसंधारण दिवस म्हणून साजरा करतो. तर आता हा 9 एप्रिल जलसंधारण दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचा मुख्य उद्देश आहे पाणी बचतीचे महत्त्व अधोरेखित करणे आणि पाणी अडवा आणि पाणी जिरवा या मोहिमेला चालना देणे हे या जलसंधारण दिवसाचा उद्देश आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, येस बँकेच्या एमडी आणि सीईओ पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विनय तोनसे. अधिक माहिती जाणून घ्या. विनय मुरलीधर तोनसे यांनी येस बँकेच्या नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच की एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. तर मित्रांनो, येस बँकेचे आता नवीन एमडी आणि सीईओ कोण असतील? तर विनय तोनसे असणार आहे. आता यापूर्वी कोण होते एमडी आणि सीईओ? तर प्रशांत कुमार हे एमडी आणि सीईओ होते. आता त्यांच्या जागी विनय तोनसे असतील आणि त्यांचा कार्यकाळ किती वर्ष असणार आहे? तर 3 वर्षांचा असेल. आता विनय तोनसे यांची ओळख काय? तर ते एक अनुभवी बँकर असून यापूर्वी ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एमडी म्हणून कार्यरत होते. तर मित्रांनो, येस बँकेचे एमडी आणि सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी विनय तोनसे हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एमडी म्हणून कार्यरत होते. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5 आहे, पॅरा तिरंदाजीमध्ये आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक जिंकणारी पहिली खेळाडू कोण बनली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पायल नाग. अधिक माहिती जाणून घ्या. पॅरा तिरंदाजीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक जिंकणारी पहिली खेळाडू भारताची 18 वर्षीय पायल नाग बनलेली आहे. तर मित्रांनो, पॅरा तिरंदाजीमध्ये आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक जिंकणारी पायल नाग ही पहिली खेळाडू बनलेली आहे. आता ही स्पर्धा कुठे पार पडली? तर ही स्पर्धा बँकॉक येथे झालेल्या वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीजमध्ये ही ऐतिहासिक कामगिरी पायल नाग यांनी केलेली आहे. आणि पायल नागने कुणाचा पराभव केला? तर जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या शीतल देवीचा 139-136 या फरकाने पराभव करून हे सुवर्णपदक पटकावलेले आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 आहे, माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर सायकलने पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दिव्या सिंग. अधिक माहिती जाणून घेऊया. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील दिव्या सिंग या सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्प करणाऱ्या
पहिली भारतीय महिला ठरलेल्या आहेत. तर मित्रांनो माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर सायकलने जाणारी पहिली महिला कोण ठरलेली आहे? तर दिव्या सिंग या ठरलेल्या आहेत. आणि त्यांनी मित्रांनो काठमांडूपासून सुमारे 17,560 फूट उंचीवर असलेल्या बेस कॅम्प पर्यंतचा कठीण प्रवास किती दिवसात पूर्ण केला? तर फक्त 14 दिवसात पूर्ण करून हा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. चला आता पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 आहे. उन्नत कृषी महोत्सव 2026 प्रदर्शन आणि प्रशिक्षण या राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्य प्रदेश. उन्नत कृषी महोत्सव 2026 प्रदर्शन आणि प्रशिक्षण या राष्ट्रीय स्तरावरील महोत्सवाचे आयोजन मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील दसरा मैदानात करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो हा उन्नत कृषी महोत्सव 2026 कुठे आयोजित करण्यात आलेला होता? तर मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात आलेला होता. आता याचा उद्देश काय? तर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, प्रगत बी बियाणे, शेती यंत्रे आणि थेट बाजारपेठेशी जोडणे हे या उन्नत कृषी महोत्सव 2026 चा मुख्य उद्देश होता. तर मित्रांनो मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर शिवराज सिंग चौहान हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 आहे. 2026 च्या ताज्या अहवालानुसार साखर उत्पादनात कोणते राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. तर साखर उत्पादनात महाराष्ट्र राज्य हे देशात पहिल्या क्रमांकावर आलेले आहे. आणि मित्रांनो महाराष्ट्राने उत्तर प्रदेशला मागे टाकून हे अव्वल स्थानी पोहोचलेले आहे. म्हणजे यापूर्वी उत्तर प्रदेश हे पहिल्या क्रमांकावर होते, आता महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. आणि चालू हंगामात महाराष्ट्राने 118 लाख टनहून अधिक साखर उत्पादनाचा अंदाज आहे. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. उत्तर प्रदेशने 98.5 लाख टन साखर अंदाजे उत्पन्न केलेले आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण आहे? तर तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9 आहे. 2026 मध्ये वन हेल्थ या विषयावर आधारित महत्त्वाच्या जागतिक शिखर परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले होते? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फ्रान्स. तर 2026 मधील वन हेल्थ या विषयावर आधारित प्रमुख जागतिक शिखर परिषद फ्रान्समधील लियॉन येथे या शहरात आयोजित करण्यात आलेली होती. तर मित्रांनो ही 2026 मध्ये वन हेल्थ या विषयावर शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर फ्रान्समधील लियॉन या शहरात ही परिषद आयोजित करण्यात आली होती. आणि मित्रांनो या परिषदेचा मुख्य उद्देश काय होता? तर जागतिक आरोग्य संकट रोखणे, वैज्ञानिक सहकार्य वाढवणे आणि वन हेल्थ दृष्टिकोनाद्वारे शाश्वत अन्न प्रणाली व आरोग्य प्रणाली बळकट करणे हे या वन हेल्थ या विषयावर अधोरेखित महत्त्वाच्या जागतिक शिखर परिषदेचा मुख्य उद्देश होता. कुठे आयोजित झाली होती? तर फ्रान्स या शहरात या देशात आयोजित झाली होती. आणि फ्रान्समधल्या लियॉन या शहरात ही शिखर परिषद आयोजित झाली होती. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10 आहे. एप्रिल 2026 मध्ये INS तारागिरी कोणत्या ठिकाणी कार्यान्वित झाली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विशाखापट्टणम. मित्रांनो अलीकडेच INS तारागिरी 3 एप्रिल 2026 रोजी विशाखापट्टणम येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते भारतीय नौदलात सामील झाली. तर मित्रांनो INS तारागिरी विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलात सामील झाली. आणि कोणाच्या हस्ते सामील झाली? तर आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते INS तारागिरी विशाखापट्टणम येथे सामील झाली. आणि मित्रांनो याची निर्मिती कुठे झालेली आहे? तर याची निर्मिती माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने केलेली असून यात MSMEच्या सहकार्याने म्हणजेच की 75% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्री या INS तारागिरी बनवण्यामध्ये वापरलेली आहे. तर मित्रांनो हे होते आजचे आपले 9 एप्रिल 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे. मित्रांनो 10 प्रश्न पाहिलेले जे की सर्वचे सर्व आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी महत्त्वाचे होते. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपले AGMPSC हे करंट अफेअर्स मराठी करंट अफेअर्सचे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.